याच्यासाठी केला होता अट्टासा शेवटचा दिस गोड व्हावा. जन्म आणि मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जग सोडून जावं लागतं. परंतु जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान मनुष्य कर्मरूपी जे संस्कार आणि कार्य सोडतो तो चिंता करत असतात. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना सहवासांना श्रीमंत करणारे दादा सन्माननीय पंडित तळेगावकर सर आणि संजीवनी ताईंच्या माध्यमातून दादा नात्याबाईंचं नातं काय असतं हे मी अनुभवलं. मला वाटतं जन्माने सरांचे पिता माता ताईंचे माता पिता कोणी असेल तर तो खऱ्या अर्थानं ही मुलं दोघं मी त्यांची सेवा करताना पाहिले. त्याच्या कुटुंबातील तर व्यक्ती आहेच आहे, परंतु आपण नात्याबाईंचं नातं पाठ बघतो धडा बघतो तो वाचत असतो. पण ते अनुभवलं मला इथं या परिवारात ऐकायला पाहायला जोडून मिळालं. सरांच्या माध्यमातून सरांकडे आल्यानंतर मला नेऊन सोडायची जबाबदारी माझ्यावर राहायची, कारण ते माझ्या कॉलनीत राहायचे माझ्या शेजारी. आणि मग जाताना त्यांचा सहवास वाढत गेला. एकदा माझ्या घरी आले. माझ्या मुलाला सुद्धा थोडं चित्रकलाची आवड होती आणि दादाने त्याला जवळ घेतला आणि एकूण रेषा आहे, कारण चित्रकारांच्या रेषा ह्या करोडो लोकांना सहजतेनं बोलत असतात. आजही त्या बोलत आहेत. मी जाणून ठेवल्या त्या दादांच्या या अनेक गोष्टी जसं प्रत्येकाने सांगितलं की ते आपल्यापेक्षा आपल्या घरात आल्यानंतर कुटुंबातल्या व्यक्तीशी संवाद साधायचे. माझ्या मुलीशी बोलले, पत्नीशी बोलले आणि हा संवाद वाढत गेला. एके दिवशी सरांचा वाढदिवस होता. वाढदिवस हा माझा उपक्रम आहे. 20,000च्या वर वाढदिवस मी साजरे केले आणि पाहिल्याबरोबर तळेगावकर सरांकडे गेलो. सर मला आपलं दादांच्या घरी जायचे. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आणि होळी पण होती आणि दादांना रंग लावण्याची ते क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात हृदयात कायमस्वरूपी जपून ठेवलेले. म्हणजे एक एक क्षण दादांचा जो होता आठवणीतला त्यांचं जे बोलणं होतं. आपण म्हणतो नाही का एखाद्या व्यक्ती एवढा हिमालयात का उंचीच आहे, खरंच हिमालय एवढे उंचीच ते विचार आचार आणि संस्कार नव्हते. आपण म्हणतो ना की आपल्याला जसं जन्मापूर्वी जन्मानंतर त्याला आलेला सहवास, पण ह्या माणसांना परिस्थिती जिथं गेला, ज्या ज्या वळणातून हे पाणी वाहिलं, जिथं जिथं तिथं थांबले, मुक्कामी असेल, भेट असेल, ती कायमस्वरूपी त्या माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी घट्ट होऊन राहील. काळजात कायमस्वरूपी त्यांना जपून ठेवण्याच्या त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि या 4-5 दिवसापासून तळेगावकर आपण ऐकतोय मी तुमचं. मी सकाळी स्टेटस बघितलं तर मला स्वतःच नाही आवडलं. मी काय झालं तसं राजसाहेब बोलले की तळेगावकर सरांचे ते सर गेले, तसं मी पण विशेषतः सांगितलं, कारण तो सहवास तसा होता. आणि खरंच अशा माणसांची ही टोपली कधी कोणी भरून खाऊ शकत नाही, भरून निघत नाही, कारण ती माणसं काही जगावेगळी असते. जसं आपण सारे लोक म्हणतो की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आणावे, खरं प्रेम त्याने आपलं तर निर्मळ साध्या सरळ माणूस आहे की लहानपणीचं त्याच्या मनाला घाण लागू देऊ नको, तशी त्यांनी मनाला घाण लागू दिली नाही. कितीतरी लोकात कितीतरी लहानात केलं तर लहानासारखं, मोठ्यात केलं तर मोठ्यासारखं. आणि खरं हाच माणूस श्रीमंत असतो की जो एवढ्या पूर्ण महाराष्ट्रात रामदास फुटाणे साहेबांपासून आपण ऐकतोय माध्यमातून. मी सगळं माझ्या हृदयात सर कायमस्वरूपी कैद केलं. मी फेसबुकला शेअर केले त्या सगळ्या पोस्ट, सगळ्यांचं काही टिपलंय मी, आज पण टिपतोय, मला त्याची आवड आहे. आणि हे एवढा विचारांना श्रीमंत असताना माणूस आज प्रत्येक जेव्हा बोलत होते, अनुभव आपले शेअर करत होते, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दिशा देण्याचं काम, आनंद देण्याचं काम, म्हणजे आनंद यातच म्हणता येईल. निर्मोही व्यक्ती, हरपण मौला, अनेक शब्द. आता तुमच्या साहित्यिकाकडून आम्ही काय बोलावं, परंतु मला जो भावलेला माणूस आहे तो साधा सरळ प्रांजळ निर्मळ नदीच्या पाण्याप्रमाणे खळखळणं वाहून जगणारा माणूस. आणि ते जगण्यासाठी या बाजूच्या आणि कुटुंबातल्यासाठी म्हणजे काय शब्द बोलता येईल तुमच्याबद्दल. जेव्हा सरांनी तुमच्याबद्दल त्यांनी सांगितलं की या सुना नव्हत्या, आई होत्या तळेगावकर सर, तर या सुनांनी एक मोठा आदर्श याच्या कलियुगामध्ये घालून दिलेला. सुना एवढं करू शकतात. आणि मला सुद्धा घरी गेल्यानंतर सांगते की काही न सांगता पोहे चहा, त्यांची जी काही घराचं ओळख नसते, खानदानी घराचं ओळख नसतं, ते सरांना भावलं. म्हणूनच त्यांनी शेवटी जालना निवडलं. आणि हे सगळं निवडत असताना ही जी काही माणसं या ठिकाणी आहेत, काल परवा सुद्धा अंतिम दिला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून. म्हणजे सर एवढ्या गाड्या मी आता अनेक अंतिम दिला असतो, परंतु एवढ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गाड्या कधी त्या अंतिमतेच्या राम स्मशानभूमीमध्ये एवढ्या नाही आल्या. एवढे प्रतिभावंत व्यक्तिमत्व मी कधी पाहिले नाही. कारण मी जेव्हापासून इथं आहे तर एक वेगळं आपलातून असणारं व्यक्तिमत्व असं निघून जाणं ही आपली जालना मागची नाही तर संपूर्ण जगाची किंवा भारतातली एक मोठी हानी आहे. आणि आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती गेल्याचं सगळ्यांना ते दुःख मनात आहे. आज सगळ्यांनीच भावना आपापल्या प्रेरणा व्यक्त केल्यात, परंतु सर आज खरंच भरून येत आहे. कारण हा माणूस ते सात्विक कविता आहे की
जगाचा निरोप घेताना गहिरून येणं जगात साऱ्या कामा सर्वांना त्यांनी गहिरून लावलेलं. म्हणजे आणि विद्यार्थ्यासाठी जगला तो, असं नाही की त्याच्या जीवनामध्ये संघर्ष आला नाही, त्याच्या जीवनामध्ये चढउतार आले नाही, पण त्यांनी ते हसत मुखाने घेऊन घेतले. त्यांच्या दुःखाच्या रेषा मला कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसल्या नाही, कधीच नाही. आणि त्यांनी मला सांगितलं होतं सर की खरा माणूस जर बघायचा असेल ना जग, तर बस स्टँडला सकाळी झोपेत उठल्यानंतर त्यांचे चेहरे बघा. आणि मी ते अजून पण बघितलं, मला कधी आठवण आली सकाळी उठलो मी बस स्टँडला जात असतो, सरांनी सांगितले तिथं खरी माणसांचे चेहरे दिसतात. हे त्यांच्या मनातलं मला भावलेलं अत्यंत मनाला छेद करून गेलेली गोष्ट आहे. बाकी सरांमुळे त्यांच्यामुळे माझ्या अनुभवी खूप समृद्ध झालं. बऱ्याच वेळेस त्यांना ऐकता आलं सर असं होते. सरांनी जेव्हा मुलाखत घेतली काय बोलत होते ताई, ते काय एक एक शब्द होता तो काळजाला घाव करणारा, काळजाला स्पर्श करणारा. आणि हे सगळं सहजतेने त्यांनी असं सहज घेऊन टाकलं. एवढी उंची असताना सुद्धा या माणसाने कधी दाखवलं नाही, कधी कोट नाही, तोच पांढरा ड्रेस, तोच तिथं त्याच्यामध्ये तासन तास बसून राहायचे. आणि आपलं जे काही आहे मनाला पटलेलं त्यांचा जो छंद आहे, हॉबी आहे, तो त्यांनी जपला, जोपासला, वाढीस लावला. आणि आज आपल्यासारखे एक मोठे कलावंतांना ती प्रेरणादायी एक सर्वांसाठी एक माइलस्टोन आपल्या जीवनामध्ये ठरलेले आहे. माझ्या जीवनाच्या मनाच्या कोपऱ्यात सुद्धा ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत श्रीधर नावाप्रमाणे राहतील. आणि त्यांची जी काही भावना अनेक सभागृहांनी व्यक्त केली, मी पण त्या मार्गाशी कुठेतरी खालीचा वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही. आपण या ठिकाणी कडेगावकर सर आपल्यामुळेच हा सहवास लाभला, हे सगळं श्रेय मी आपल्याला देतो. दोघांना संधी मिळत आहे आणि आपली भावना सुद्धा